तर नमस्कार मित्रांनो, आनंदीच्या मालिकेच्या भागात आपण असे पाहणार आहोत की आर्ची आणि आनंदी दोघेजणी हे फाईल देण्यासाठी शिर्के सरांच्या घरी गेलेले असतात. त्यावेळेस त्यांना समजते की शिर्के साहेब घरी नाही. त्यावेळेस मात्र तो सिक्युरिटी गार्ड त्यांना आतमध्ये जाऊ देत नसतो. त्यावरती आर्ची म्हणते की आपण काही पण करून आतमध्ये जाणारच आहोत. त्यावेळेस आर्ची आनंदीला सांगते, तू जर माझ्यासोबत आतमध्ये आलीस तर तू जिंकलीस. त्यावरती आनंदी म्हणते की असं काय करू नको. मात्र आर्ची काय ऐकत नाही आणि ती जाते त्या सिक्युरिटी गार्डकडे. ती म्हणते की काका, तुम्ही आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीत, पण तुम्हाला माहिती आहे का की आमच्याकडे जी फाईल आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामधले कागदपत्र खूपच महत्त्वाचे आहेत. त्यावरती सिक्युरिटी गार्ड ऐकत नाही. तो म्हणतो की नाही नाही, शिर्के साहेब आतमध्ये नाही तर मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. तुमची फाईल माझ्याजवळ ती द्या. त्यावरती आर्ची म्हणते की अहो साहेब, याच्यामध्ये खूप महत्त्वाचे कागदपत्र आहेत आणि जर याच्यातला एक पण कागद गहाळ झाला तर शिर्के साहेब तुम्हाला नोकरीवरून काढून टाकतील. आणि हे तुम्हाला पटणारी गोष्ट आहे का मला सांगा. त्यावरती तो सिक्युरिटी गार्डवाला म्हणतो की ठीक आहे, मी तयार आहे तुम्हाला आतमध्ये जाऊ द्यायला, पण मात्र तुम्ही आतमध्ये गेल्याच्यानंतर कुठल्याही गोष्टीला हात लावू नका, धक्का लावू नका. त्यावेळेस आनंदी हे सगळं शांतपणे ऐकत असते. त्यावेळेस आर्ची कुठल्याही परिस्थितीनं मग शेवटी ती मिळवते की आता आतमध्ये शिर्के साहेबांच्या घरामध्ये जायला ती परवानगी घेतेच. त्यानंतर आर्ची आणि आनंदी दोघीजणी बंगल्याकडे निघतात. शेवटी आर्ची आणि आनंदी दोघीजणी बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर बंगला आतमधून बघता क्षणी आर्चीचे डोळे दिपून जातात आणि ती इकडे तिकडे बंगल्यामधल्या गोष्टींना हात लावत पळत असते. बघण्यासाठी उत्सुकती असते. मात्र त्याच वेळेस आनंदी एकटी पडल्यामुळं ती हळूहळू चालत असते आणि प्रत्येक गोष्टीला हळूहळू हात लावून ती पुढं सरकण्याचा प्रयत्न करत असते. मात्र आर्ची घरातील प्रत्येक गोष्टीला ती निरखून बघण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस मात्र आनंदी म्हणते की अगं आर्ची, आपण हे खूप चुकीचं करत आहोत. आबा म्हणले होते की फक्त फाईल देऊन वापस या, आपण बंगल्यात नको जायला होतं. त्यावेळेस मात्र आर्ची म्हणते की अगं तू खूपच घाबरतेस आणि काय होते, आपल्याला परत परत असा बंगला बघायला मिळणार आहे का.